नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना फॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचे हेक्टरी 17,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही योजनेचे येणार का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला सर्व लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे. पहा मित्रांनो, आता प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शासनाची योजना आहे. शासनाच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र सरकारने 31,000 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये सुरुवातीस अतिवृष्टी आणि जे अतिवृष्टीचं भरपाई आहे ती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली, पण रब्बीचं अनुदान सुद्धा दिलं. पण आता प्रश्न उरलेला आहे पीक विमा योजनेचा, आणि तो 17,000 हेक्टरी जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे. दुसरं म्हणजे आता आपण जर पाहिलं तर 2-3 महिने झालं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आला नाही, तो पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. दुसरं म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. चला आता थेट पद्धतीने या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारनं जाहीर करून पीक विम्यासाठी हेक्टरी 17,000 रुपये देण्याचं त्यांनी त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. पण अद्यापही पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती आली नाही. लवकरात लवकर ही जी पीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे, कारण की रब्बी जे अनुदान आहे ती आलेलं आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण पीक विमा योजनेचा जो काही 17,000 हेक्टरी मिळणार आहे ते लवकरात लवकर टाकायला पाहिजे. दुसरं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे. महत्त्वाचे असे 2 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे. एवढीच विनंती आहे. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.